तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आवाज थोडा नाही येणार, घसा बसलाय, सर्दी आणि एक दृश्य बघा. ते छत्री वगैरे पण गेली, पाऊस पडतो आहे. अजून एक दाखवत असेल आम्हाला तुम्हाला. गाडीचा टायर आपला झाला पंक्चर, दिसणार नाही तुम्हाला. गाडी डबल स्टँडवर तुम्हाला दाखवतो, कारण का पंक्चर झाला आहे परवाच. 2 दिवस झाले आपण सडनली पंक्चरच नाही गाडी. तर काय विषय नाही. आणि एक अजूनही तुम्हाला हसायलाच असेल, कारण मित्रांनो पाऊस चालू आहे, कॅमेरा वाचवायचा आहे म्हणून मी छत्री ओपन करून चालू बसलो. चला आता जाऊ मस्त की शंकर बाबांच्या मंदिरात चालू आहे. आपण महादेवांच्या मंदिरात आज आहे सोमवार. सकाळी जायचं होतं, सकाळी नाही झालं, संध्याकाळी चाललं आहे. सो चला तिथं तर थोडंच वेळ. तो मित्रांनो पोचलो आहे गॅरेजला, लावली गाडी. तिथं तर एक पंक्चर भेटलं आहे, गाडी काढतो तुम्हाला दाखवतो. एक काय 2 पंक्चर आहेत, ते दोन्ही पण दाखवतो. तर निघले तर बघा, आता पहिलं तर चालू आहे काम. एक ही है ना इधर? हाँ भाई, एक ही है. ये जो आपका है ना, ये का पंचर, ठीक है. जो आप पहले बनाए थे ना, वही पंचर है, ठीक है. अच्छा. बाकी दूसरा किला है, ठीक है. ठीक आहे, ठीक आहे. तर मित्रांनो भेटतो परत. मित्रांनो हे बघा, हे ती गोष्ट आहे. सो जसं एक बारीक काचचा तुकडा आहे बघा, या बाईने काढून दिला आहे. सो मित्रांनो अशी काळजी घ्यायचं आहे, असे काचचे तुकडे भेटतात पावसाळ्यात. मला आता हे पंक्चर काढून दिलं, तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो झालं आता पंक्चर काढले. सो बघा हा बाई होता. सो काय बोल काय नाही. हवा का मित्रांनो, हवा आता पंक्चर काढलं बाईने. आता आपली गाडी झाली रेडी. सो 2 पंक्चर होते, त्यात काय विषय नाही. जर तुम्ही पण कधी आले कर्जत हायवेला तर नक्की राशीद बाईच्या गॅरेजला व्हिजिट करा. चला आता आपण जाऊ मंदिरात. तर मित्रांनो हे बघा, हे आलेलं आहे पावसात, पण आपण ब्लॉग चालू केलेला आहे. पाऊस एवढा पडत नाही तरी हातल्या टोप्या येतात. चला आता आपण चाललो आहे शिरगावात जे मंदिर झालं आहे शंकर भगवानांचं, तिथं चाललो आहे आपण. कारण मागच्याच गेलो होतो, तिथला ब्लॉग काही कारणास्तव आपण डिलीट केला आहे. सो आता येईल नक्की. सो आता तुम्ही ब्लॉग नक्की बघा. चला आता आपण जाऊया एक मंदिरामध्ये. 1 hour later. तर चला मित्रांनो, झालं सगळं, मंदिरात वगैरे जाऊन आलो. सध्या तिथं जरा भजनं चालू होते म्हणून मी काही व्हिडिओ काढले नाही, त्याच्यामुळे बाकी जाऊ दे. आपण आता चाललो आहे मित्रांनो इथं कुठं आपल्या वारवी डॅमला भेट देतो. आता आपण रात्रीचे ठीक 8 वाजता चाललो आहे मस्त वारवी डॅम बघायला. अभी मजा आएगा ना भिडो. कारण आता त्याचं पाणी सोडतायत, ओव्हरफ्लो झाला आहे डॅम. तो आपण ते बघायला चालू. सो तुम्हाला पण मी दाखवतो तिथलं दृश्य, फक्त इथली लाईट चालू झाली पाहिजे. सो लाईट असेलच तिथं म्हणा. चला तुम्हाला जाऊन डायरेक्ट वारवी डॅमला भेटतो. आणि म्हणजे रस्ता दाखवायला असं काय एवढा खास नाही, ते सगळं काळोखीत जंगल आहे त्याच्यामुळे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. समोर करता जरा फुल ब्लॅक आउट, इकडं पण ब्लॅक आउट. आणि बघा खाली आपला हायवे आता बंद केला आहे, सध्यापूर्वी बंद दिसणार नाही. आणि इकडं मंदिर आहे. सो आता बघा मस्त की रात्रीच्या वाजले 8:30 झालेत मस्त की. आणि लय दिवसांनी इकडं आलं, वातावरण मस्त थंड आहे, एकदम चिल हवा येते आणि मस्त एकदम. आणि आता तरी गाड्या येत आहेत. सो चला आता अजून आहे 5-10 मिनटाचा रस्ता. सो मित्रांनो पर्यंत क्लिप चालू केली आहे, बघू शकता. म्हणजे मी अख्खीकडं राऊंड करतो कॅमेरा, कोणीच नाही, फक्त आपण दोघंच आहे. आणि आत्ता बघा 8:42 झाले, 8:45 झाले. पूर्ण गाड्या आहेत, 1-2 एखादा बघा. समोरून एक 4 व्हीलर एवढीच. बाकी क्लायमेट वगैरे मस्त आहे. रात्री तर एकदम थंड वातावरण आहे. तर दिवसा पण एकदम थंडच असतं. आणि पावसामुळं तर अजूनच एकदम मस्त भारी वातावरण झालं आहे. जसं दिवसा आहे तेवढं रात्री पण भारी, फक्त एवढंच प्रकारे का बघायला नाही भेटत काय असं. आणि बाई क्लायमेट काय होतं झालं असं म्हणतं थंडी एकदम, आणि एकदम थंड वाजते. बदलापुरात थोडं गरम होते, तिकडे गेलं का इथं जरा आलं का जरा बरं वाटतं, थंड. AC पेक्षा भारी यावं लागते इथं. मित्रांनो जे आम्हाला आमच्या बदलापूरला गाव वगैरे बोलतात ना, इकडं होऊ शकतं. आणि हे तुम्हाला जर बघायचं असेल ना, फक्त बदलापूरमध्ये बघायला भेटत नेचर, ग्रीनरी फक्त आपल्या इथंच आहे. बाकी पण असेल हे आपल्यासाठी. सो बघू शकता तुम्ही, एक नंबर फिरतो इकडं तिकडं. आता तर बघा, आता तर भारी व्ह्यू आला. हां हे भारी आलं गाडीच्या लाईटीमुळं. सो चला आता अजून फक्त 5 ते 10 मिनटं. आता खरं 5-10 मिनटं, मागाशी नाही, आता 5-10 मिनटाचं अंतर आहे. तर लवकरच जाऊ आपण टाईम करू. तो मित्रांनो जी गोष्ट बघायला आलो आहे, मागच्या चालू होतं तेव्हा काही दिसलं नव्हतं. सो आत्ता ते आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे थोडंसं क्वालिटी नाही एवढी आपल्या कॅमेऱ्याची. ते बघा, मी याची एक सिनेमॅटिक तर नाही, पण अशी एक नॉर्मल व्हिडिओ काढून दाखवतो झूम करून, त्याच्यात तुम्हाला थोडं तरी दिसेल. तर समजून घ्या, कारण अंधार आहे. तरी ही बघा, ही लाईट आहे ना, ही लाईट स्पॉट झाली म्हणून आपल्याला काहीतरी बघायला भेटलं नाही. तर माझ्या बघा हे पाण्याला फोर्स आली, ते बघा ही आत्ताशी एक गाडी पाहिजे. आणि बघा बाई डाऊन फिरतो इथं एकटा, जिगरवाला आहे बाई तो. काय आहे थोडी गाडी जाऊन
जाऊ द्या काय विषय नाही. तुम्हाला आता ती व्हिडिओ बघा तुम्ही. डॅमला मस्त पाणी आलं आहे. ते टाईम दाखव रे. हे मोबाईल दाखव एक मिनटं. बरोबर आहे मित्रांनो 8:52. सो 9 वाजता आपण टच झालो आहे डॅममध्ये. सो थांबा तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो मला काय बोललो मी चांगली व्हिडिओ आपला डॅम. हां हे बघ ना मस्त तुम्ही क्लिअर आहे बघा. चला मित्रांनो आता लगेच चाललो रिटर्न. आता आपण डायरेक्ट ॲरोली सरळ निघू. तुम्हाला हेच दाखवण्यासाठी मी इथं आलो होतो खास. आणि आपल्याला पण बघायचं होतं. दिवसा ढवळ्या तर सगळे दाखवतात काहीतरी नाईट लावून बघा. नाईट लावून भारी. त्या दिवशी मला वाटतं 15 ऑगस्टला इथं तिरंगा केला होता. ह्यावेळेस ते नाही केलं वाटतं. ते काढून टाकलं असेल. केलेलं ना केलेलं ते काढून टाकले असेल लाईट. तर झालं 15 फक्त 15 ऑगस्टची एक दिवस असं ते पण भारी होतं बघायला. ते बघा बघा. चल बाई जातो. बाय बाय. थँक्यू आल्याबद्दल. आणि इथं एक गोष्ट महत्त्वाची मित्रांनो लाईटी लागल्यात. लाईटीमुळे अजून जरा बघायला मस्त मजा आली. चला आता जाऊ डायरेक्ट बदलापूरमध्ये. तो मित्रांनो जस्ट पोचलो आहे अंबिका हॉटेलला. स्वतः दिली ऑर्डर काय नाही जस्ट थोडंसं नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून डायरेक्ट घरी. चला तुम्हाला नाश्ता दाखवतो. चलो होल बिझी व्यक्ती मोठी माणसं आहे तुम्हाला. सो नमस्कार मित्रांनो. आता जस्ट पोचलो आहे बिल्डिंगमध्ये. सगळं झालं. बारवी डॅम वगैरे फिरून आलो. तुम्ही बघितलं असेल डॅमला मस्त पाणी आलं आहे. डॅम आपला 100% भरला आहे. सो थोडंसं फ्लो चालू आहे आता पाण्याचा. तर चला जाऊ तेच बघायचं होतं. सो बाकी काय नाही मित्रांनो आजसाठी एवढाच ब्लॉग बनवला. आता उद्या काय गेलो तर कुठेतरी बनवू ब्लॉग. नाही तर मग बघू कसं काय. आता ब्लॉग येतील बोलतो मी पण नाही टाईम भेटेल त्याच्यामध्ये. करीन मी ट्राय करीन तुमच्यासाठी ट्राय करीन. सो चला मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा. सोबतच चॅनल नसेल तर हक्काने सबस्क्राईब देखील करा. चला भेटू उद्याच्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर पण जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सोबतच मला फॉलो केलं नसेल तर खाली आलेल्या आयडीवरती फॉलो करा. चला भेटू उद्याच्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर पण जय हिंद जय महाराष्ट्र आणि बाय बाय.